मुघल आणि ब्रिटिशांमधल्या बक्सरच्या युद्धानंतर साधारण 4-5 वर्षांनी ब्रिटिशांनी संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला. आता हाच इतिहास बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल, पण मुळात ब्रिटिशांचे शत्रू हे फक्त मुघलच होते का? तर नाही. बक्सरच्या युद्धानंतरही भारतावर ताबा मिळवणं ब्रिटिशांसाठी सोपं नव्हतं आणि यात त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान हे मराठ्यांच्या रूपात होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवत मराठा साम्राज्याची स्थापना केली. काही काळातच मराठ्यांनी हिंदुस्थानातला मोठा भाग मराठा साम्राज्यात सामील करून घेतला. मराठा साम्राज्य दक्षिणेला तंजावरपर्यंत, उत्तरेला दिल्लीपर्यंत, पूर्वेला कोलकातापर्यंत तर पश्चिम भारतात मराठ्यांचं साम्राज्य होतं. मग असा प्रश्न पडतो की मराठा साम्राज्याची ताकद एवढी होती तर ब्रिटिशांनी मराठा साम्राज्य कसं संपवलं? एवढ्या मोठ्या मराठा साम्राज्याचा ऱ्हास का आणि कसा झाला जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत. शिवरायांनी खऱ्या अर्थानं मराठा साम्राज्याचा विस्तार केला. त्यांच्या पश्चातही छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे 1749 पर्यंत सम्राट म्हणून राज्य करत होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी काही विशिष्ट परिस्थितीत पेशव्यांना काही अधिकार दिले. शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर 1749 ते 1761 पर्यंत पेशव्यांच्या हातात मराठा साम्राज्याची सूत्र गेली आणि शिवरायांचे उत्तराधिकारी साताऱ्यातल्या त्यांच्या तळावरून नाममात्र राज्यकर्ते म्हणून राहिले. छत्रपती शिवाजी महाराज ते पेशवे मराठ्यांनी कैक लढाया जिंकल्या आणि सोबत काही हारल्याही. पण पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर मराठ्यांची शक्ती कमी होऊ लागली. पण यानंतरही कित्येक वर्ष मराठा साम्राज्याचं वर्चस्व मात्र कायम होतं. मुघल राजवटीच्या ऱ्हासानंतर भारतात मराठा साम्राज्याची ताकद वाढत होती. त्यामुळे साहजिकच ते ब्रिटिशांसमोर मोठं आव्हान होतं. ब्रिटिश आणि मराठा साम्राज्य एका पाठोपाठ एक 3 वेळा आमनेसामने आले. तिन्ही युद्धांची नोंद इतिहासात अँग्लो मराठा युद्ध 1, 2 आणि 3 अशी आहे. पण याचा परिणाम असा झाला की मराठा राज्यकर्ते संपुष्टात आले आणि इंग्रजांचं वर्चस्व वाढलं. पहिलं युद्ध हे 1775 ते 1782 मध्ये झालं. दुसरं युद्ध 1803 ते 1805 आणि तिसरं युद्ध हे 1817 ते 1818 या वर्षात झालं. ही तिन्ही घोषित युद्ध मराठा राज्यकर्ते आणि इंग्रजांच्या विस्तारवादी विचारसरणीतले परस्पर वादाचा परिणाम होता. आता ही युद्ध दिल्लीपासून ते कटक, गुजरात, सोलापूर या ठिकाणी लढली गेली. दुसऱ्या अँग्लो युद्धातील लढाई जी बॅटल ऑफ असाय म्हणून पण ओळखली जाते, ती सगळ्यात महत्त्वाची मानली जाते, कारण यानंतरच मराठा साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात झाली. असाई म्हणजे जालना जिल्ह्यातलं छोटंसं गाव. 1803 मध्ये ही लढाई लढली गेली. ही लढाई जिंकलेला आर्थर वॅलेस्ली ब्रिटनचा पुढे जाऊन पंतप्रधान बनला. आता मध्य भारतात ब्रिटिशांसमोर कोणी भिंतीसारखं उभं होतं तर ते होते मराठे. मराठा साम्राज्य त्या काळात सगळ्यात बलाढ्य साम्राज्य होतं. पण साम्राज्य जितकं मोठं, अंतर्गत कलह देखील तितकेच जास्त. अंतर्गत कलह मराठा साम्राज्याला कमकुवत करत गेले आणि ब्रिटिशांनी त्यात भरच घातली. पेशवा बाजीराव यांच्या मृत्यूनंतर शनिवार वाड्यात राजनैतिक अव्यवस्थेचं वातावरण होतं. पुढचे पेशवे माधवरावांच्या मृत्यूनंतर नानासाहेब पेशव्यांचे कनिष्ठ पुत्र नारायणराव पेशवे पदावर आले. नारायणराव आणि रघुनाथराव यांच्यात अजिबात सख्य नव्हतं. यामुळेच डावपेच आणि सत्तेची लालसा यातून पेशवाईच्या गादीवर बसलेल्या नारायणरावांची 18व्या वर्षी शनिवार वाड्यात हत्या करण्यात आली. दुसरं तिसरं कोणी नाही, पण या कटामागं रघुनाथराव आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई होत्या. नारायणरावांच्या हत्येनंतर अल्प काळासाठी रघुनाथरावांकडे पेशवाईची सूत्र आली होती. मात्र सखाराम बापू, नाना फडणवीस, त्र्यंबकराव पेठे, हरिपंत फडके यांच्या बारभाई कारभारामुळे 7 महिन्यांमध्येच रघुनाथरावांची कारकीर्द संपली. नारायणरावांच्या पत्नी गंगाबाई या त्यावेळी गरोदर होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं. त्यांना जो मुलगा झाला त्याला वयाच्या 40व्या दिवशी पेशवे म्हणून नेमण्यात आलं. त्याला सवाई माधवराव म्हणूनही ओळखलं जातं. सवाई माधवरावांच्या काळात आधी सखाराम बापू, नंतर नाना फडणवीस, महादजी शिंदे आणि होळकर यांच्या हातात सारी सत्ता होती. पण या दरम्यान रघुनाथराव आपली सत्ता सोडून देण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी मुंबईतल्या ब्रिटिशांकडून मदत मागितली आणि 17 मार्च 1775 रोजी सुरतच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार रघुनाथरावांनी ब्रिटिशांना सालसेट व वसई प्रांताचा काही भाग व सुरत आणि भरूच जिल्ह्यातील महसुलाचा अधिकार दिला. त्या बदल्यात ब्रिटिशांनी रघुनाथरावांना 2500 सैनिक देण्याचं आश्वासन दिलं आणि इथूनच पहिल्या ब्रिटिश मराठा युद्धाची सुरुवात झाली.
सुरतच्या तहानुसार मुंबईकर ब्रिटिशांनी रघुनाथरावांना पेशवेपद देण्याची हमी दिली। त्या बदल्यात त्यांनी इंग्रजांना साष्टी, वसई, भडोद, सुरत असा 19 लाखांचा मुलूक देण्याचं कबूल केलं। या तहानुसार रघुनाथरावांचे व इंग्रजांचे सैन्य पुण्यावर चालून गेले। पण रघुनाथराव आणि मुंबईकर ब्रिटिशांचा हा तह कलकत्त्यात बसलेल्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला मान्य नव्हता। त्यांनी मुंबईत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना दोषी ठरवून पेशवाईवर धाडलेलं सैन्य माघारी बोलावून घेतलं आणि कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलनं बारभाईंचे पुढारी नाना फडणवीस व सखाराम बापू यांच्याशी 1776 मध्ये पुरंदर इथं तह केला। या तहात साष्टी व वसई परत देऊन इंग्रजांनी रघुनाथरावांना मदत करू नये असं ठरलं। पण मुंबईच्या गव्हर्नरनं इंग्लंडमधल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीच्या जोरावर पुरंदरचा तह अमान्य करून रघुनाथरावांना आश्रय दिला। त्यामुळे मराठा साम्राज्यानं देखील पुरंदरचा तह पाळला नाही। नाना फडणवीसांनी फ्रेंच अधिकारी सेंट लुबिन यांची मदत घेण्यासाठी फ्रेंचांना पश्चिम किनाऱ्यावर एक बंदर द्यायचं कबूल केलं। पण मराठ्यांच्या हालचालींचा संशय घेऊन इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं। 1778 मध्ये रघुनाथरावांना घेऊन कर्नल इगर्टन पुण्यावर चालून आले। पहिल्या ब्रिटिश मराठा युद्धावेळी मराठा साम्राज्य बलाढ्य होतं। ब्रिटिशांना मराठा साम्राज्याच्या ताकदीचा अंदाज आला नाही। मराठ्यांनी ब्रिटिशांचा पराभव केला आणि त्यांनी 1779 मध्ये जानेवारीच्या मध्यावर शरणागती पत्करली। या पहिल्या अँग्लो मराठा युद्धाचे परिणाम असे झाले की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मराठ्यांकडून हिसकावलेले सालसेट आणि ब्रोच राखून ठेवले। तसंच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं मराठ्यांकडून हमी देखील मिळवली की ते म्हैसूरच्या हैदर अलीला इंग्रजांविरुद्धच्या लढाईत साथ देणार नाहीत। मराठ्यांनीही हैदर अलीकडून दख्खनमधील त्यांची मालमत्ता परत घेण्याचं मान्य केलं। मराठ्यांनीही फ्रेंचांना आणखी प्रदेश न देण्याचं मान्य केलं। पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले सर्व प्रदेश मराठ्यांना परत देण्यात आले आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिशांनी नारायणरावांचा मुलगा दुसरा माधवराव यांना पेशवा म्हणून स्वीकारलं। शिवाय रघुनाथरावांना पेशवे पदापासून, राज्यकारभारापासून दूर ठेवून दरवर्षी 3 लाख रुपये पेन्शन नक्की झाली। पहिलं युद्ध झालं तेव्हा मराठा साम्राज्य बलाढ्य होतं। हे युद्ध 7 वर्ष चाललं आणि शेवटी अनेक सौदेबाजी बरोबरच 20 वर्ष युद्ध न करण्याचा निर्णयही घेण्यात आला। यानंतर 20 वर्ष मराठा आणि ब्रिटिशांमध्ये कसलंच युद्ध झालं नाही। पण अंतर्गत कलह, कटकारस्थानं, कुरघोडी यामुळे मराठा साम्राज्य आतून कमकुवत होत होतं। सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव आणि आनंदीबाईंचा मुलगा दुसरा बाजीराव यांच्याकडे पेशवाईची सूत्र आली होती। 1803 मध्ये दुसरं ब्रिटिश मराठा युद्ध सुरू झालं, जे साधारण 2 वर्ष चाललं। पण या काळात नानासाहेब फडणवीसांचा मृत्यू झाला होता। त्यांच्या पश्चात दुसरा बाजीराव अधिकारानं पेशवा असले तरी पेशव्यांचं राज्यावरचं नियंत्रण मात्र संपुष्टात आल्यात जमा होतं। मराठ्यांची सत्ता केंद्र आता पुण्यावरून इंदूर व ग्वाल्हेर येथे गेली। महादजी शिंदेंच्या निधनानंतर मराठ्याच्या एकीमधले कच्चे दुवे, अंतर्गत कलह बाहेर येऊ लागले। पेशवे व शिंदेंना होळकरांनी पुण्याच्या जवळ पराभूत केलं। पराभवानंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला। यानंतर दुसरा बाजीराव यांनी आश्रयासाठी, पेशवाईच्या गादीसाठी ब्रिटिशांशी हातमिळवणी केली। ही गोष्ट वसईचा तह नावाने ओळखली जाते। या तहानुसार ब्रिटिशांनी दुसरा बाजीरावला मराठ्यांच्या सत्तास्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचं मान्य केलं। पण दुसरा बाजीराव यांच्या या निर्णयानं मराठी संस्थानिक चांगले संतापले। त्यांनी फ्रेंच सैन्याची मदत घेतली आणि दुसरा बाजीराव व ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं। त्यामुळे आता दुसरा बाजीराव, ब्रिटिश सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे आणि इतर मराठा संस्थानिक असं दुसरं अँग्लो मराठा युद्ध सुरू झालं। मराठा साम्राज्यानं त्यांचा लष्करी दरारा व मुत्सद्देगिरी यावर इंग्रजांना तह करण्यासाठी भाग पाडलं। पण मराठा साम्राज्याला त्यांचा गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला। दुसऱ्या ब्रिटिश मराठा युद्धानंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली। पण त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वतःची शक्ती वाढवली, पण मराठ्यांनी मात्र एकोपा टिकवला नाही। परिणामी ब्रिटिशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करी दृष्ट्या कमी पडत गेले। 1817 ते 1818 मध्ये मराठा साम्राज्य आणि ब्रिटिशांमध्ये तिसरं आणि निर्णायक युद्ध झालं। या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवलं। नाना फडणवीसांच्या पश्चात ब्रिटिशांच्या कारस्थानांकडे पेशव्यांचं दुर्लक्ष झालं। त्यामुळे ब्रिटिशांचं वाढतं वर्चस्व, मराठा सरदारांमधील अंतर्गत कलह, कमकुवत महसूल प्रशासन, कमकुवत मुत्सद्देगिरी अशा अनेक कारणांमुळे 19व्या शतकापर्यंत मराठा साम्राज्याचा ऱ्हास झाला। मराठा साम्राज्याचा अस्त ही भारताच्या इतिहासातली एक महत्त्वाची घटना होती। बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी।